लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागा वाटपावरून जुंपण्याची चिन्ह आहे. कारण आता विधानसभेच्या जागा वाटप हे लोकसभेच्या विजयाच्या फॉर्म्युल्यानुसार करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाते. त्यामुळे आता विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत. त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय? कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत बंपर कामगिरीनंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागांवरून सुरू झालेली ही रस्सीखेच सुरू होण्यात कारण म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं विधानसभेचं संभाव्य जागा वाटप याची चर्चा सुरू झाली आहे. आणि त्यानुसार काँग्रेसला 100 ते 105 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 90 ते 95 जागांचा अंदाज आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळण्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून जागा वाटप लवकर पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात झालेल्या चुका टाळण्याचाही प्रयत्न केला जातोय. यात विभागानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल बघूया. विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त जागांची चाचपणी केली जाणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग, मुंबईतील काही भागातील काही जागा काँग्रेसला मिळणार आहेत. तर कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्या जातील. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जागा या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिल्या जाणार आहेत. या संभाव्य जागा वाटपाच्या यादीत काँग्रेस पहिल्या स्थानावर आहे. त्यासाठी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या कामगिरीचा संदर्भ दिल्याची चर्चा आहे. त्याला कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी ही पवार आणि ठाकरेंच्या तुलनेनं चांगली झाली आहे. मवियात काँग्रेसनं सर्वाधिक 13 जागा लोकसभेत जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागांवर विजय मिळवला. तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागांवर सरशी केली. तिन्ही पक्षांची कामगिरी चांगली असली तरी सर्वाधिक जागा या काँग्रेसनं जिंकल्या आहेत. त्यामुळे याच लोकसभा विजयानुसार आता काँग्रेसलाही सर्वाधिक जागा विधानसभेत दिल्या जाव्यात अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत. त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय? मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार. याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही विधानसभेच्या सर्वाधिक जागांची मागणी करायला सुरुवात केली आहे. वाढीव जागांची मागणी रेटण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या विजयाचा संदर्भ दिला खरा, पण तो विजयाच्या स्ट्राईक रेटनुसार. कारण लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादीचा राहिलाय. राष्ट्रवादीनं लोकसभेच्या 10 जागा लढल्या होत्या, ज्यातील 8 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयाचा स्ट्राईक रेट 80% राहिला. दुसऱ्या क्रमांकावर 13 जागा जिंकणारी काँग्रेस आहे. काँग्रेसनं 17 जागा लढवल्या होत्या, त्यामुळे 13 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा स्ट्राईक रेट 76% आहे. तर महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाच्या 9 जागा जिंकणारी ठाकरेंची शिवसेना पिछाडीवर आहे. कारण ठाकरेंनी तब्बल 21 जागा लढवल्या, त्यामुळे 9 जागा जिंकणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्ट्राईक रेट हा 42%वर घसरला. याच वाढलेल्या स्ट्राईक रेटनुसार आता जागा वाटप होऊन पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्यात अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. तर ठाकरेंच्या सेनेनंही विधानसभेकरता बळ लावल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्याव्यात. शेवटी तो निर्णय त्यांचा आहे. पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे. आणि तसंच महाविकास आघाडीला शरदचंद्र पवार साहेबांचे जे पक्ष आहे त्याला सुद्धा त्यांनी देत असताना जास्तीत जास्त जागा दिल्या पाहिजे.
मुख्य 3 पक्षांच्या या ओढाताणीत मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानंही रायगडमधील 3 आणि सोलापुरातील 1 जागा मागत आपली दावेदारी सादर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील ओढाताणीवरून महायुतीनं चिमटे काढायला सुरुवात केली आहे. तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे. निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा, कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत. लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील, त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील, यात काही शंका घ्यायचं कारण नाही. लोकसभेची दिरंगाई टाळून अधिक जागा जिंकण्याकरता आता महाविकास आघाडीनं विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे. संभाव्य जागा वाटपाचे आकडे समोर आल्यानं महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा कुणाला मिळतील? पक्ष फुटीआधी सर्वात कमी आमदार असणारा काँग्रेस आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.